माझ्या सख्ख्या जन्मदात्या आईनेच मी 2 वर्षांची असताना मला एका अनाथ आश्रमात टाकलं होतं. तिथेच माझी 12वी पूर्ण झाली. मी 18 वर्षांची झाले तेव्हा माझी आई मला आश्रमातून घेऊन घरी गेली. आमच्या घरात माझा सावत्र बाप, एक बहीण व भाऊ होते, ज्यांच्या घरात खूप लाड होत असे. पण मला सगळेच अपशकुनी म्हणायचे. 12वी नंतर पुढच्या माझ्या शिक्षणासाठी मी आईची खूप विनंती करून तिला मनवले, पण आईने फक्त माझे 1 वर्षाचे ॲडमिशन घेतले व तितकेच मला पैसे दिले आणि यानंतर तुझी तू ॲडजस्ट कर आता पैसे, जर तुला पुढचेही पूर्ण शिक्षण करायचे असेल तर, असे म्हणत आईने स्वतःचे पाय मागे घेतले. कदाचित लहान बहीण भावांची जबाबदारी, त्यांचा खर्च, तसेच आता माझाही खर्च आईला परवडणारा नव्हता. त्यात मी आश्रमातून घरी परत आले होते, म्हणून 4 लोकांचे बोलणेही तिला ऐकावे लागायचे. सगळ्यांचा विचार करत आईबद्दल मनात राग न येऊ देत मी स्वतःच पार्ट टाइम जॉब करून पैसे जमा करू लागले, जेणेकरून कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाची फी मला भरता यावी. तेव्हाच माझी ओळख तिथेच काम करत असणाऱ्या प्रकाश नावाच्या मुलासोबत झाली, जो स्वभावाने खूप चांगला होता. मला नाही माहीत, पण त्याच्यासोबत बोललं की मला खूप मोकळं वाटायचं. कधी त्याने माझ्या आयुष्यात येऊन माझ्या मनात जागा केली समजलेच नाही. मी माझ्याबद्दल त्याला सगळं काही सांगितलं होतं, पण तरी त्याने माझ्यावर खूप प्रेम केलं, माझी मदत केली. जे माझे घरचे माझ्यासाठी करत नव्हते ना, ते माझा प्रकाश अगदी सहज करून मोकळा होत असे. खरं तर आम्ही दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करू लागलो होतो. आम्ही नेहमीच भेटत, गप्पा करत, मी माझी रोज दुःखाची कहाणी त्याला सांगत व तो काहीतरी विनोद करून मला हसवायचा प्रयत्न करत. असेच 6 महिने गेले आणि आता आम्ही लग्न करायचं ठरवलं. त्याने त्याच्या घरी तर मी माझ्या घरी सांगितलं, पण दोघांच्याही घरच्यांनी आमच्या लग्नासाठी साफ नकार दिला, कारण आमची जात एक नव्हती. मी माझ्या आईसोबत बराच वाद केला. जात एक नाही म्हणून काय झालं, रक्त तर सगळ्यांचं लालच आहे ना, तिला म्हणाले. मित्रांनो, माझ्या फक्त इतक्या बोलल्यामुळे माझ्या आईनं आणि माझ्या त्या सावत्र बापाने माझ्यासोबत असं काही केलं की तुमच्या अंगावर काटा येईल. खरं खरं सांगू का, मी स्वतःला खूप एकटं समजत होते त्यावेळी. जरी माझा परिवार आता माझ्यासोबत होता तरीही. खरा परिवार तर मला त्या आश्रमातील वाटत होता, जिथं रक्ताची नाती नव्हती कुणाचीच, मनाने जोडलेली नाती होती आमची. पण तिथे एकमेकांना खूप जपत होते सगळे. पण इथे घरी कुणीच माझ्याबद्दल विचार करत नव्हतं. मला अजूनही या लोकांनी स्वतःचं म्हणून स्वीकारले नव्हते. त्या रात्री मी प्रकाशसोबत लग्न करायचं आहे हे सांगितलं, माझा आवाज उठवला, तर त्या रात्रीच मला माझ्या आईने धक्के मारून घराबाहेर काढले. तरुण मुलगी घरातून बाहेर काढून द्यायला त्यांना कुणालाही जराशीही लाज नाही वाटली. आपल्या लग्नाचा खर्च वाचेल, अंगावरील कपडे व स्वतःचा मोबाईल फोन सोडून त्या रात्री माझ्याकडे काहीच नव्हते. तशीच एकटी रस्त्याने चालले होते, नशिबाला कोसत होते. देवावरील तर पूर्ण विश्वास माझा उडाला होता. पण तोच प्रकाशचा फोन आला व त्याचा आवाज ऐकून मी ढसाढसा रडू लागले. मी रडताना ऐकून तो खूप घाबरला. तू कुठे आहेस म्हणून मला विचारू लागला. आजूबाजूला बघितले तर लोकांच्या नजरा खायला उठल्या होत्या. घाईतच उभी असणाऱ्या ठिकाणाचा पत्ता मी त्याला दिला व घरी माझ्यासोबत काय काय झाले ते सांगितले. काळजी करू नकोस, मी येतो तिथे म्हणत त्याचा फोन बंद झाला. परंतु 1 तास झाला, प्रकाश अजूनही त्या ठिकाणी पोहोचला नव्हता. आता माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न येऊ लागले. जसे घरच्यांनी माझ्यापासून नाते तोडले होते, जसं मला घरातून बाहेर काढून त्यांना माझ्यापासून सुटकारा मिळाला होता, तसाच प्रकाश देखील माझ्यापासून दूर तर नसेल ना गेला. आत्तापर्यंत तर त्याला यायला हवं होतं. रात्रीचे आता 11:30 वाजले होते. दुकानही बंद होत होते. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या घरी निघाले होते. परंतु आजूबाजूचे दारू पिलेले लोक बघून मला जास्तच भीती वाटू लागली. माझी इज्जत माझ्यासाठी खूप महत्वाची होती. निराशा चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. आता मनात दुसरा काही विचार येणार तोच गाडीचे हॉर्न वाजले आणि मी त्या आवाजाने पुढे बघितले. समोर प्रकाश उभा होता. निराशा आता आनंदामध्ये बदलली आणि आनंदानेच मी त्याच्याकडे पळाले आणि रडू लागले. त्याने मला शांत केले. तोच मी त्याला म्हणाले, मला वाटलं
तू येणार नाहीस. असं कसं येणार नाही? तुझ्या माझ्या राहण्याची सोय करत होतो थोडी. खरं तर 1 तास उशीर व्हायचं कारण तेच होतं की मला त्याची बायको म्हणून स्वीकारायला त्याच्या घरचेही अजिबातही तयार नव्हते आणि माझ्याशिवाय दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला तो तयार नव्हता. म्हणून तोही त्याचं घरदार सोडून कायमचं माझ्याकडे आला होता. मी त्याला मिठी मारली आणि म्हणाले, इतकं प्रेम करतोस का रे माझ्यावर? तो म्हणाला, यापेक्षाही जास्त करतो ग वेडी. आज मला देवावर कोणत्याच प्रकारचा राग नव्हता. जरी त्यानं माझ्यापासून सगळं हिरावून घेतलं होतं तरी सोन्यासारखा साथ देणारा प्रियकर जो आता माझा नवरा होणार होता तो दिला होता. म्हणून मी देवाचे आभार मानले आणि आम्ही दोघेही त्याने शोधलेल्या त्या खोलीवर गेलो. रात्रभर मी त्याच्या खांद्यावर डोकं टेकून होते आणि रात्रभर तोही मला खूप काही गोष्टी समजावून सांगत होता. आपण दोघं मिळून सगळं काही ठीक करू तो म्हणत होता. दुसऱ्याच दिवशी कोर्टमध्ये जाऊन आम्ही लग्न केलं आणि एक छोटासा संसार थाटला. त्याच्या आईवडिलांना वाटलं होतं की रस्त्यात ठोकर मिळाली की तो परत घरी येईल, पण आम्ही लग्न केलं हे ऐकून त्यांनी आमच्यासोबत कायमचे नाते तोडले. आता आम्ही दोघेही एकटे होतो. आम्हाला कोणीच नव्हते. मी माझं शिक्षण पूर्ण करत होते. पार्ट टाइम जॉबही प्रकाशनं मला सोडायला सांगितला होता. मी आहे ना, मी सगळं करेन, तू फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, तो म्हणायचा. मी खूप खुश होते की मला असा नवरा मिळाला होता. आमचं आयुष्य खूप सुंदर सुरू होतं. आता कुठेच वाटत नव्हतं की मी अनाथ मुलगी आहे. तोच खूप सुंदर गुड न्यूज मला मिळाली. मी गरोदर होते. ही बातमी जेव्हा मी प्रकाशला दिली तेव्हा तो आनंदाने नाचायलाच लागला. आम्ही दोघंही खूप खुश होतो की आमच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार होता आणि आमचं हक्काचं नातं, रक्ताचं नातं त्याच्यासोबत असणार होतं. खरं तर आमच्या आनंदाचा ठिकाणाच नव्हता, कारण आमचा परिवार पूर्ण होणार होता. त्या दिवसापासून प्रकाश अजून जास्त माझी काळजी घेत होता. मला जे लागेल ते देत होता. अजून तर बाळ पोटातच होतं. तोच माझ्या बाळासोबत तो बोलायलाही लागला होता. तो नेहमीच मला म्हणायचा, तू ज्योती, मी प्रकाश आणि आपलं येणारं बाल, मुलगा असो की मुलगी, त्याचं नाव आपण किरण ठेवणार. त्याच्या आनंदाला व माझ्या आनंदाला कुणाची नजर लागू नये हे मी नेहमीच देवाला म्हणायचे. पण मी आनंदी असणं कदाचित त्या देवालाच मान्य नव्हतं. त्याने खूप मोठं दुःख परत एकदा माझ्या वाट्याला दिलं. त्या दिवशी अचानकच हॉस्पिटलमधून मला फोन आला. माझ्या नवऱ्याचा गंभीर ॲक्सिडेंट झाला होता आणि तो मला आणि माझ्या त्या पोटातील बाळाला कायमचं सोडून देवाकडे गेला होता. माझं सगळं काही संपलं असंच मला त्या दिवशी वाटलं. स्वतःलाच काहीतरी करून घ्यावं आणि प्रकाशकडे निघून जावं असं वाटलं. पण पोटात वाढणाऱ्या त्या बाळाचं काय? या सगळ्यात त्याची चुकी काय? ही निशाणी तर माझ्या नवऱ्याची शेवटची होती. म्हणून मी जगायचं ठरवलं. घराचं भाडं देणंही माझ्याकडून तेव्हा पॉसिबल नव्हतं. म्हणून तर घरमालकाने मला फक्त 1 महिन्याची मुदत दिली, नाहीतर घर खाली करायला सांगितले. घरमालकाच्या बायकोने तर सांगितले, तू आत्ताशी 3 महिन्यांची गरोदर आहेस ज्योती. कुठे एकटी वणवण करत फिरशील त्या बाळाला घेऊन? त्याआधीच गर्भपात करून टाक आणि तुझं शिक्षण पूर्ण करून एखाद्या नोकरीला लाग आणि दुसरे लग्न करून घे. नवीन संसार थाट. खरं तर त्यांना बोलायला सोपं होतं, परंतु मी कसं हे सगळं करू शकणार होते? पोटातल्या माझ्या त्या रक्ताच्या गोळ्याला मी कसं संपवू शकणार होते? या महिन्याचे पैसे तर दिले होते, पण पुढे काय हा प्रश्न मला पडला आणि मी परत एकदा माझ्या आईकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी त्या खोलीची चावी घरमालकाकडे देऊन मी माझ्या आईच्या घरी गेले. तेव्हा माझं सांत्वन करायचं सोडून माझ्यासोबत खूप वाईट घडले. बोलायचे सोडून सगळ्यांनीच मला टोमणेच द्यायला सुरू केलं. बापाला खाल्लं, आता नवऱ्यालाही नाही सोडलं. इथे काय घ्यायला आली आहेस आता? अशाच शब्दात आई माझ्यासोबत बोलली. आईचे असे शब्द ऐकून मला रडू आले. मी तिला विनंती करू लागले, मी 3 महिन्यांची गरोदर आहे, मला घरात थोडी जागा दे. अशा अवस्थेत मी भटकू शकणार नाही. शेवटी तीही एक आई होती. ती म्हणाली, ठीक आहे, पण इथे आली आहेस तर तोंडावर नियंत्रण ठेव.
कुणी काही बोललं तर ऐकून घे आणि घरातील कामं करत जा. सगळ्या गोष्टी करायला मी होकार दिला. माझं शिक्षण आता मध्येच बंद पडलं होतं. घरी मी आईजवळ होते, परंतु येता जाता कोणीही माझ्यावर काहीही आरोप घेत होतं. पळून जाऊन लग्न केलं म्हणत होतं. लोकांचे बोलणे इतके मनाला लागत नव्हते, पण घरातल्याच लोकांचे ते कडू शब्द मनाला खूप टोचायचे. त्या दिवशी सावत्र बापाचं ऐकून आई देखील मला गर्भपात करण्याविषयी बोलू लागली. कोण सांभाळणार त्या मुलाला? उगाच खर्च वाढवायचे काम करू नकोस. वेळ हातात आहेस तर गर्भपात करून घे, नाहीतर तुझ्यासारखं नको व्हायला. तुला तरी 2 वर्षानंतर आश्रमात टाकले. याचा जन्म झाल्यानंतरच लगेच त्याला आश्रमात टाकण्याची वेळ नको आणू. पोटातील न झालेल्या बाळाला असे अपशब्द मी ऐकू शकत नव्हते. म्हणून त्या दिवशी रागातच आईला म्हणाले, मी या बाळाची आई आहे. जे माझ्यासोबत घडले ते अजिबात माझ्या बाळासोबत घडू देणार नाही. मी त्याचे चांगले पालन पोषण करेल. माझ्या आयुष्यात मला जे मिळालं नाही ते त्याला देणार. मी एक चांगली आई आहे. कदाचित माझे शब्द माझ्या आईला टोचले आणि तिने रागातच मला त्या दिवशी मारायला परत सुरू केले. खाली पाडून लाथांनी आई मारू लागली. मी वाईट आई आहे का म्हणू लागली. इतकं सारं होऊनही मी तुला घरात घेतलं, तरीही मी चांगली नाही म्हणते आहेस. पहिल्यांदी तेव्हा एकदा घरातून हाकलले होते, आता परत माझ्या घरातून चालती हो म्हणत आई माझ्या पोटावर लाथ मारत होती. कदाचित मी माझ्या बाळाला जन्म देणार या भीतीनं यांना परत एकदा माझ्यापासून सुटकारा हवा होता. मी खूप विनंती केली, पाया पडले, पण घरातून काढू नका म्हणाले. पण तरी देखील मला घरातून बाहेर काढण्यात आले. आता मी परत एकदा रस्त्यावर येऊन थांबले. तेव्हा प्रकाश होता ज्यानं मला मदत केली. माझ्यासोबत लग्न केलं, पण आता मी काय करू? पोटात वाढणाऱ्या माझ्या लेकरासाठी मला जगायचं होतं. जे जे मला जवळचे भेटत होते ते सगळेच मला गर्भपाताविषयी बोलत होते, पण मी माझ्या बाळाचा गर्भपात नाही करू शकणार. माझ्या प्रकाशची शेवटची निशाणी आहे ती. मी आयुष्यभर लग्न करणार नाही. मुलगा असो की मुलगी, मी त्याचा सांभाळ एकटी करणार. मला मात्र आईचं वडिलांचं कधीच प्रेम मिळालं नाही, पण माझ्या बाळाला आई व बाबांचे प्रेम मी स्वतः एकटीच देणार. कसलीच कमी पडू देणार नाही. स्वतःशीच बडबडत मी एका दुकानासमोर येऊन थांबले आणि तिथेच खाली बसून प्रत्येक माझ्या मित्रमैत्रिणींना, ऑफिसमध्ये ओळख झालेल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांनाच एक एक करून फोन करू लागले. परंतु कोणीच मदत करायला पुढे पाऊल उचललं नाही. तेव्हा समजलं की कुणी कुणाचं नसतं. सगळं फक्त गळ्याच्या वरती असतं. निराश होऊन आकाशाकडे बघत प्रकाशसोबत बोलत होते, कारण तोच एक होता जो मला समजून घ्यायचा. आणि जरी तो देवाकडे गेला होता तरी अदृश्य होऊन माझी मदत नक्कीच करायला यायचा. त्याच्यासोबत बोलता बोलताच मला आश्रमातील एका दिदीची आठवण झाली आणि मी तिला फोन केला. माझी सगळी कंडिशन मी तिला ऐकवली आणि माझी मदत करायला सांगितले. आश्रमापासून ती दूर होती, परंतु तिने मला एका दुसऱ्या स्त्रीचा नंबर दिला आणि म्हणाली की तू इथे जा, तुला इथे राहायला जागा मिळेल कदाचित. आश्रमातील दिदी म्हटल्यावर मी लगेचच त्या नंबरवर फोन केला आणि ॲड्रेस घेऊन तिथे राहायला गेले. तिथं राहायला गेल्यावर काही दिवस मला खूप चांगले वाटले, पण तोच ती स्त्री माझ्या खोलीत येऊन मला म्हणू लागली, ज्योती, तुला इथे राहण्याची मी परमिशन दिली, पण त्या बदल्यात तुला माझे काम करावे लागतील. मी विचारलं, कोणते काम? मी करेल. हे बघ, आपले काही कस्टमर असतात, तुला कॉल गर्ल बनावं लागेल. रात्रभर तुला त्यांच्यासोबत बोलावं लागेल. कधी कधी तुला कोणी बोलवलं तर जावंही लागेल. तिचं बोलणं ऐकून बसलेले मी ताडकन उभे राहिले आणि त्या स्त्रीलाच बोलू लागले, माझ्या दिदीच्या ओळखीतले आहात ना तुम्ही? माझ्यासोबत असे कसे करू शकता? मी थोडीच तुमच्यासोबत इथे फ्रीमध्ये राहणार आहे. मी तुमच्या या खोलीचं रेंट देऊन टाकेल. मी काम करेल, पैसे कमवेल. तेव्हा ती हसली आणि म्हणाली, तुझं असं पोट बघून कोण तुला काम देणार बाई? मी सांगते ते गुपचूप कर आणि आता विचारही करू नको इथून निघून जायचा, कारण तुला आता इथून जाताही येणार नाही. तिचं बोलणं ऐकून मी खूप घाबरले. म्हणजे आता ही काकी मला व्यापारावर बसवणार होती का? म्हणजे माझ्या आश्रमातील त्या दिदीने माझ्यासोबत धोका केला. म्हणजे इथेही माझ्यासोबत खूप मोठा धोका झाला होता. मी तसली मुलगी नव्हते.
जी इज्जत विकून पैसे कमावणार. आता तिथे राहणाऱ्या दुसऱ्याही काही मुली होत्या. त्या काकींच्या नकळत मी त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा मला समजले की तिथे हेच कामे चालतात आणि त्याही दुसऱ्या मुली माझ्यासारख्याच मजबूर होत्या आणि हे कामे करत होत्या. आता मात्र मी खूप मोठ्या संकटात सापडले होते. पोटात वाढणारं माझं बाळ मी या नरकात ठेवू शकणार नव्हते, म्हणून काहीही करून मला हे घर सोडायचं होतं. मी त्या स्त्रीला हे काम करण्यासाठी साफ नकार दिला होता, पण तिच्या बोलण्यावरून मला कळाले होते की ते मला इथून जाऊ देणार नाहीत. म्हणून अर्ध्या रात्री सगळे झोपलेले असताना मी त्या स्त्रीचे ते घर सोडले आणि तशीच रस्त्याने पळत निघाले. जसे जसे दिवस वाढत जात होते माझा त्रासही वाढला जात होता. फक्त 3 महिनेच माझ्या पोटातल्या बाळाची काळजी माझ्याकडून घेतली गेली होती, जोपर्यंत प्रकाश होता. पण त्यानंतर सगळं देव भरोसे चालू होतं. आता मात्र मी कुठे जाऊ काही समजत नव्हतं, म्हणून चालत चालत सरळ बस स्टॉपवर जाऊन पोहोचले आणि तिथेच एक रात्र घालवली. कारण माझं असं या जगात कोणीच नव्हतं जिथं मी हक्काने जाऊ शकत होते. पण मित्रांनो, ज्या ठिकाणी वाईट लोक असतात त्या ठिकाणी काही चांगलेही लोक असतात. जरी परिस्थितीने गरीब असले तरी मनाने श्रीमंत असतात. अशीच फुटपाथावर एक भीक मागणारी आजीची नजर माझ्यावर पडली. मी लोकांची नजर बघून अंग चोरून एका बाकावर बसले होते. सकाळची दुपार झाली होती, परंतु कुठे जाऊ काय करू कसलाच ठिकाणा नव्हता. पोटात बाळ होतं, कदाचित त्यालाही आता भूक लागली होती. शेवटी पोट आहे, भूक तर लागणार. त्यात अजून एक जीव वाढत होता म्हटल्यावर अजून जास्त लागणार. कदाचित त्या दूरवरून बघणाऱ्या आजीचं माझ्याकडे कधीच लक्ष होतं. काठी टेकवत ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, काय ग पोरी, कधीच बघतेय तुला, तू रस्ता चुकली आहेस का? आजीकडे बघून डोळ्यात पाणी आलं, कारण ओळख नसतानाही आपुलकीने ती माझ्यासोबत बोलत होती. तिच्यासोबत बोलण्याआधीच मी म्हणाले, मला खूप भूक लागली आणि तहानसुद्धा. त्यांनी आपल्या खांद्यावर अटकवलेल्या गाठोड्यातून एक फोडलेला बिस्किटचा पुडा बाहेर काढला आणि मला म्हणाली, धर पोरी, खा, आणि पाणीही दिलं. कसलाच विचार न करता घाईघाईतच मी खाल्लं आणि थोडं पाणी पिलं. त्यावेळी त्या आजीताही मला देव दिसू लागला. तो अदृश्यपणे माझी मदत करत होता. माझ्यासोबत काय घडलेलं आहे ते त्या आजीला मी सांगितलं. तेव्हा त्या आजीने माझ्याबद्दल हळहळ व्यक्त केली आणि मला म्हणाली, पोरी, माझ्याजवळ जर घर असतं तर तुला नक्कीच ठेवलं असतं, पण मीच असं भीक मागते, पोटाला खाते. तू तरुण गरोदर मुलगी, तू नाही राहू शकणार अशा अवस्थेत या ठिकाणी, पण यामध्ये तुझी एक व्यक्ती मदत करू शकतो. मी घाईतच आशेने बघत म्हणाले, कोण व्यक्ती आजी? आजी मला एका बंगल्याच्या ठिकाणी घेऊन गेली आणि आतमध्ये तिनं मला जायला सांगितलं. अंगावरील मळालेले माझे कपडे, वाढलेलं माझं ते पोट, स्वतःची अवस्था बघून मलाच माझी लाज वाटत होती. पण तरीही मोठ्या हिमतीनं मी आतमध्ये गेले. माझ्यासारख्या अजून 4-5 मुली तिथे उपस्थित होत्या. ज्या ठिकाणाहून मी पळून आले होते हे ठिकाणही तसेच तर नाही ना? माझ्या मनात विचार आला. समोरची व्यक्ती बसलेली होती ती माझ्या काकांच्या वयाची होती. मी त्यांच्याजवळ गेल्याबरोबर त्यांनी मला काय झाले बेटा म्हणून विचारलं. मी माझी व्यथा त्यांच्याजवळ व्यक्त केली. काळजी करू नकोस, आजपासून तू इथे राहू शकतेस, ते म्हणाले. 1 महिना तू इथे फ्रीमध्ये थांब, पण पुढच्या महिन्यापासून खोलीचे भाडे द्यावे लागेल आणि नाही जमले तर सांगेल ते काम करावे लागतील. मी खूप मजबूर होते. माझ्या मनात अनेक प्रश्नही आले होते, परंतु मजबुरीमध्ये मी मान हलवली. मी दिलेल्या खोलीत राहू लागले आणि दुसऱ्या दिवसापासूनच माझ्यासाठी काम शोधू लागले. मला चांगले कामही मिळाले. लोक माझ्याकडे नेहमी वाईट नजरेने बघायचे. माझ्या पोटाकडे बघून न झालेल्या बाळालाही नाव ठेवायचे. आज जर माझा प्रकाश जिवंत असता तर माझं आयुष्य काही वेगळं असतं. माझ्या पोटातल्या बाळावर कोणी बोटही उचललं नसतं. पण मला आता खूप स्ट्रॉंग बनायचं होतं आणि जन्माला येणाऱ्या या बाळालाही स्ट्रॉंग बनवायचं होतं. ज्या दिवशी माझे 9 महिने पूर्ण झाले आणि माझ्या पोटात दुखू लागलं त्या दिवशी मित्रांनो,
मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारं देखील कोणी नव्हतं. मी स्वतःच एकटीच हॉस्पिटलमध्ये पोहोचले, परंतु तिथे मला ॲडमिट करणारंही कोणी नव्हतं. डॉक्टर देखील मला चेक करत नव्हते. मी स्वतः त्यांचे हात जोडत होते. मला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा म्हणत होते. पण तुमचे रिपोर्ट दाखवा, तुमचे हे दाखवा म्हणत त्यांनी मला ॲडमिट केले नाही. शेवटी तसेच मी तिथे 3-4 तास स्वतःशी झुंजत राहिले. मला कोणी हॉस्पिटलमध्ये येऊ दिले नाही. परिस्थितीशी स्वतःशी लढत मी तिथे चक्कर येऊन खाली पडले, कारण आता माझ्या बाळाला बाहेर येण्याचा वेळ झाला होता. हे जग कसं आहे त्यालाही समजणार होतं. माझी अशी हाल बघून काही हॉस्पिटलमध्ये आलेल्या लोकांना माझी दया आली आणि त्यांनी माझ्यासाठी आवाज उठवला. जमलेली गर्दी बघून, आरडाओरडा बघून तेथील हॉस्पिटलमधील डॉक्टरांना बळजबरीने मला ॲडमिट करावं लागलं आणि त्या दिवशी तिथे माझ्या बाळाचा जन्म झाला. माझ्या घरी माझी लक्ष्मी आली. ज्योती आणि प्रकाशची किरण आली. माझ्या डोळ्यात पाणी होतं. माझी मुलगी अगदी माझ्या प्रकाशसारखी दिसत होती. तिला बघून आता जगण्याची एक आशा मनात निर्माण झाली होती. मी ज्यांच्या घरी राहत होते त्या काकांना समजल्यावर ते माझा डिस्चार्ज करून मला हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेले. या समाजात सगळेच वाईट नसतात. काही माणुसकी समजून मदत करणारेही मिळतात. माझे आयुष्य असेच सुरू होतं. नोकरी करणं आता जमत नव्हते, म्हणून घरीच बसून ऑनलाईन काम सुरू केले. पण आलेले पैसेही घर भाड्यात निघून जायचे. उरलेल्या पैशात पूर्ण महिना काढावा लागत. अन्न मिळत नव्हते पुरेसे, म्हणून मुलीला पाजण्यासाठी दूधही शरीरात नव्हते, कारण तितकी काळजीच घेतली नव्हती स्वतःची. न ती पोटात होती तेव्हा, न तिचा जन्म झाला तेव्हा. कारण परिस्थितीला मी मजबूर होते, म्हणून बाहेरून दूध पिशवी आणून तिचं पोट भरत. कधी कधी तर ते दूध संपलं की मुलीला पाण्यामध्ये साखर टाकून ते पाणी पाजत. खूपच वाईट परिस्थिती माझी सुरू होती, पण मी हार मानली नाही. माझी मुलगी जेव्हा 1 वर्षाची झाली तेव्हा मी तिला पाळणाघरात सोडून परत नोकरी सुरू केली. दिवसभर मोबाईलवर तिच्याकडे लक्ष देत आता थोडे पैसे बाजूला ठेवून सेव्हिंग करायला सुरू केलं आणि जे शिक्षण बंद पडलं होतं ते शिक्षण परत नव्यानं सुरू केलं. मी जिथे राहत होते तिथे एक मुलगी सहजच मला म्हणाली, आपली स्वतःची इतकी हाल आहे, बाहेर बरेच अनाथ आश्रम पडले आहेत, दे टाकून तू तुझ्या मुलीला तिथे, कशाला जबाबदारी अंगावर ओढते. त्या मुलीसाठी हे बोलणं खूप सोपं होतं, परंतु जे आश्रमात राहिल्यावर स्वतःवर बिततं ते तिनं अनुभवलेलं नव्हतं. मी अगदी 2 वर्षांपासून ते अनुभवत होते. परिवार असून परिवाराशिवाय राहणं काय असतं हे त्या मुलीला माहीत नव्हतं. मला माहिती होतं ते माझ्यासोबत झालं ते मी माझ्या मुलीसोबत करू शकणार नव्हते, कारण मी एक आई होते. माझी मुलगी अनाथ म्हणून वाढणार नव्हती. मी माझ्या मुलीला सगळं काही देणार होते आणि त्याच्यासाठीच माझे प्रयत्न सुरू होते. शनिवार रविवार पाळणाघर बंद असायचं आणि शनिवार रविवारीच मला कॉलेज असायचं, कारण मी बाहेरून शिक्षण करत होते. त्यामुळे मला माझ्या मुलीला आमच्या काकांकडेच सोडून जावं लागत होतं. मला माहिती होतं की मुलींना असे सोडून जाणे बरोबर नाही, पण मी एक मजबूर आई होते. देवावर पूर्ण विश्वास ठेवून अर्धा जीव माझ्या किरणजवळ सोडून मी कॉलेजला जात असे. असे करून मी माझे शिक्षण पूर्ण केले. माझ्या या प्रवासात या अनोळखी माणसाने माझी खूप मदत केली. पण असं किती दिवस मी इथे राहू शकणार होते आणि इथे त्या मुली दुसरे काय काम करत होत्या? माझी मुलगी इथे सेफ राहू शकेल? माझ्या मनात अनेक प्रश्न येत होते. मला व माझ्या मुलीला इथे काही धोका तर नसेल? आम्हाला दोघींनाही इथून काढून तर दिले जाणार नाही ना? बरेच प्रश्न मनात होते, पण उत्तर मिळत नव्हते. मी माझ्या जीवाच्या तुकड्याला, माझ्या मुलीला माझ्यापासून दूर कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणार नव्हते, कारण जगण्याचा सहारा आता फक्त तीच होती. मी तिला माझ्यापासून दूर न जाऊ देण्याचे कारण मी तुम्हाला आता अगदी थोडक्यात सांगते. माझे नाव माझ्या वडिलांनी ज्योती ठेवलं होतं. माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करायचे, माझ्या आईपेक्षाही जास्त म्हणायला हरकत नाही. परंतु आमच्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली आणि बाबा एका अपघातात मला व आईला सोडून गेले. मी तेव्हा फक्त 2 वर्षांची होते. आता माझी पूर्ण जबाबदारी माझ्या आईवर पडली होती.
पण खूप गरिबीची परिस्थिती तेव्हा असावी, म्हणूनच माझ्या आईने इतका कठीण निर्णय त्यावेळी घेतला असावा. मित्रांनो, मी अगदी 2.5 वर्षाची असेल तेव्हाच मला माझ्या आईनं एका अनाथ आश्रमात टाकले, कारण तिच्याकडून माझे पालन पोषण होणार नव्हते. आईचे वय देखील तेव्हा कमी होते, म्हणून तिने दुसरे लग्न केले. कदाचित माझ्या आईच्या दुसऱ्या नवऱ्याला मी नको होते, म्हणूनच आईनं मला असं सगळ्यांपासून दूर आश्रमात टाकले आणि तिने स्वतःचा संसार त्या व्यक्तीसोबत सुरू केला. अगदी लहान होते तेव्हा वडील सोडून गेले. अजून समजही आली नव्हती की आईनं आश्रमात टाकलं. आता आश्रमच माझं घर बनून गेलं. हळूहळू तिथेच मी लहानाची मोठी होत गेले. आश्रमातच माझी शाळाही सुरू झाली. मी खूपच हुशार विद्यार्थिनी होते. जसं जसं आपण मोठं होतो तसे तसे आपल्या मनात अनेक प्रश्न उत्पन्न होतात. माझ्याही झाले. अनाथ आश्रमात इतर असणाऱ्या मुलांना आई वडील नव्हते, म्हणून ते तिथे होते. परंतु माझी आई आहे जेव्हा समजलं तेव्हा मला फार आनंद झाला. पण ती मला भेटायला का येत नाही नेहमीच वाटायचं. पण बरेच चांगले लोक मला तिथे भेटले. एक परिवारच माझा तिथे तयार झाला होता. 12वी पर्यंत माझे शिक्षण अनाथ आश्रमातच झाले. पण आता मला तिथून जाण्याची वेळ आली होती. 12वीचा शेवटचा पेपर संपला आणि आई मला तिथे घ्यायला आली. ही आपली आई आहे बघून खूप आनंद झाला, कारण या 18 वर्षांमध्ये आई कधीच मला भेटायला आली नव्हती. फक्त फोनवरच माझी हालचाल विचारत असे आणि मीही फक्त तिचा आवाज ऐकला होता आणि रजिस्टरमध्ये तिचा फोटो बघितला होता. तिच्यासोबत खूप बोलायचं होतं मला की आई का गं इतके दिवस स्वतःपासून असं दूर ठेवलं मला. परिवार असून आश्रमात का वाढले मी, पण विचारायची हिंमत नाही केली मी, कारण आता मी 18 वर्षांचे होते, समजदार होते. आईची काहीतरी मजबुरी असेल असा विचार करत मी काहीच न विचारायचं ठरवलं, कारण मनात एक भीती होती की आईला जर माझा राग आला तर परत ती मला इथेच सोडून जाईल. एकटं राहून मी बघितलं होतं, म्हणून आता परिवारात राहायचं होतं. त्यामुळे आश्रमातील जुळलेल्या नात्यांना मी बाय बाय केलं आणि माझ्या आईसोबत घरचा प्रवास सुरू केला. प्रवासात आई मला सांगत होती, घरी व्यवस्थित राहा. मी तर फक्त आईने एक वेळी प्रेमाने मला मिठीत घ्यावं याचीच वाट बघत होते. परंतु आई तर मला जबाबदारीचं ओझं समजत होती. मला म्हणत होती की 2 वर्षांची होती तोच तुझे बाबा तुला मला सोडून गेले. मी आता दुसरे लग्न केले आहे. तुझे एक बहीण भाऊही आहेत. त्यांच्यासोबत नीट बोल, नीट वाग. मी म्हणत आईला बोलली, मला 12वीच्या पुढचे शिक्षण घ्यायचे आहे. फॅशन डिझायनरचा कोर्स करायचा आहे. तेव्हा आई बोलली की घरी गेलं की बोलू त्यावर. किती खर्च येईल ते बघून ठरवू. आई आणि मी घरी पोहोचलो. परंतु 18 वर्षानंतर घर काय असतं, घरात कोण कोण असतं हे मी बघत होते. परिवार काय असतो हे मला दिसत होतं. माझ्या डोळ्यांमधून पाणी येत होतं. परंतु मी आल्यामुळे कुणालाही घरात आनंद झाला नव्हता. सावत्र बाप तो सावत्र असतो. त्याने मला साधं विचारलंही नाही. माझी आईच फक्त माझ्यासोबत बोलत असायची. 12वीचा निकाल लागला तेव्हा माझा बोर्डात 1 नंबर आला. आईला आनंद झाला होता. ती मला नर्सिंगचे शिक्षण घेण्यास सांगत होती, परंतु मला त्यात रस नव्हता. आईला खूप समजावून सांगितले. तेव्हा ती फॅशन डिझायनरच्या कोर्ससाठी तयार झाली व पुढच्या शिक्षणासाठीही. 3 वर्षांचा कोर्स होता. वडिलांनी पैसे द्यायला साफ नकार दिला होता. आईने देखील तिच्याकडे असलेले काही पैसे जोडून माझे ॲडमिशन घेऊन दिले होते. परंतु 1 वर्षानंतर आमच्याकडे पैसे नाहीत म्हणत आईने माझ्यासमोर हात जोडले. तेव्हा आईला मी तयार केले की मी दुसरीकडे कुठेतरी पार्ट टाइम जॉब करून पैसे कमवेल व त्यावरच शिक्षण घेईल. आई तर तयार झाली होती, परंतु माझे वडील माझ्या आईलाच रागवत होते. मुलींना शिकवून काय उपयोग असतो का? कितीही शिकल्या तरी त्यांना घरामध्ये स्वयंपाक बनवावाच लागेल. मूल बाळाची जबाबदारी स्वीकारावीच लागेल. मग काय उपयोग त्यांचा शिकून? आज आपले पैसे खर्च होत आहेत, विसरू नको की ही ज्योती एकच तुझी मुलगी आहे. आपलेही 2 मुलं आहेत, लक्षात असू दे. माझे सावत्र बाबा असं बोलल्यानंतर माझी आई शांत झाली. त्या दिवसापासून तिचा माझ्यासोबत बोलण्याचा, वागण्याचा व्यवहार देखील बदलला. तशीही ती आधीच मला जास्त जीव लावत नव्हती.
कदाचित मी तिच्यासाठी अनलकी ठरले होते. इकडे पार्ट टाइम जॉब करत असताना मी एका मुलाच्या प्रेमात पडले, जो खूप समजदार होता. मला खूप मदत करायचा. खरं तर तो मला समजून घ्यायचा, म्हणूनच मी माझं मन त्याला सोपवलं. घरच्यांच्या विरोधात जाऊन पुढे आमचं लग्न झालं. आयुष्य आनंदाने आम्ही जगत होतो. नंतर मी त्याला बाप होण्याचं सुख दिलं. 3च महिन्यांची मी गरोदर असताना परत एकदा काळाने घात केला. माझा नवरा मी गरोदर असताना मला सोडून गेला आणि त्याच्यानंतर मी परत एकटी पडले. आईकडे गेले. तिनं प्रेमाने जवळ घ्यायचं सोडून माझ्या पोटावर लाथ मारून मला तिच्या घरातून बाहेर काढलं. जरासंही माझ्याबद्दल तिला काहीच वाटलं नाही. शेवटी मीही तिची मुलगी होते. 9 महिने तिनंही मला तिच्या पोटात ठेवलं होतं, पण तरीही तिला माझी कीव आली नाही. खूप हाल अपेक्षा कष्ट सहन करून ठोकर खाऊन मी माझ्या मुलीला जन्म दिला. स्वतःचं चरित्र वाचवत आले, कारण स्वतःची विकून मला माझ्या मुलीचं पालनपोषण करायचं नव्हतं. स्वतः चरित्रहीन स्त्री म्हणून जगात ओळख निर्माण करायची नव्हती. मला मेहनत करून माझ्या मुलीला शिकवायचं होतं. माझ्या मुलीनं अभिमानाने म्हटलं पाहिजे की ही माझी आई आहे. तिला माझी लाज वाटायला नको असे काम मला करायचे आहे. आणि मी तिच्यासाठी सगळे हाल अपेक्षा सहन करून शिक्षण पूर्ण केलं. नोकरीही सुरू होती. पैसे देखील येत होते. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. परंतु ज्या घरात मी राहत होते त्या काकांचे अचानकच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि ते आम्हाला सोडून गेले. माझी किरण खूप त्यांच्या अंगाखांद्यावर होती. मी बिनधास्तपणे तिला त्यांच्याकडे सोडत, परंतु ज्यांनी सहारा दिला तेच आता देवाघरी गेले. त्यांना दुसरं कोणीही नव्हतं, म्हणून त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या भावांना मिळाली आणि त्यांनी त्यावर हक्क दाखवला. आम्हाला घर खाली करायला सांगितले. मी आज परत एकदा त्याच ठिकाणी येऊन पोहोचले ज्या ठिकाणाहून सुरुवात केली होती. आता पुढे काय? त्या दिवशी रात्रभर मी मोबाईलवर माझ्यासाठी घर शोधत होते. भाड्यानेही मला कुठे घर मिळत नव्हतं. माझी मुलगी किरण खूप गोड दिसत होती. तिच्याकडे बघून मी सगळं दुःख विसरायचे. तेव्हाच माझ्या डोक्यात माझ्यासारख्या अनेक मुलींचे विचार येऊ लागले. मी जे कष्ट सहन केले तशा अनेक मुली असतील. त्यापैकी काही मजबुरीने चुकीचे काम करून पैसे कमवत असतील. काही माझ्यासारख्याही असतील. त्यांना आपली इज्जत घालून काम करायला आवडत नसेल. काही तर माझ्यासारख्या सिंगल मदर देखील असेल, ज्या एकट्या आपल्या मुलांना सांभाळत असेल. माझ्या डोक्यात लगेचच जे होतं ते मी सत्यात उतरवायचं ठरवलं. पुढे काय होईल माहिती नव्हतं. तरीही आपली बॅग भरली आणि किरणला उचलून मी तिथून निघू लागले. तोच घरातून घरकाम करणारी मावशी पळत आली आणि मला म्हणाली, त्या दिवशी काका तुम्हाला शोधत होते, पण तुम्ही इथं नव्हत्या. कदाचित त्यांना माहिती असावं की त्यांच्यासोबत काही होणार आहे. हे बघा, त्यांनी माझ्याकडे हे पत्र दिले तुम्हाला देण्यासाठी. मी ते पत्र खोललं आणि ते वाचून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या पत्रात त्या काकांनी लिहिलं होतं, प्रिय ज्योती, तुझं नावच ज्योती आहे, त्यामुळे ती नेहमीच प्रकाश देत राहते, तेवत राहते. तेव्हा तर ही धरती झगमगते. तुझ्या पोटी देखील किरण आली आहे, तुझी मुलगी, जिच्यावर माझा खूप जीव आहे. तू किती कष्ट केले हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले. मी तर समाजसेवा केली, बरेच पैसे कमावले, पण लग्न कधीच केले नाही. त्यामुळे माझं जे काही असेल ते भावांचं आणि परिवाराचं होऊन जाईल. परंतु मला माहिती आहे तू ज्योती सगळ्यांचं आयुष्य उजळवून टाकशील, ज्यांना तुझ्यासारखी मुलीची गरज आहे. मी माझं एक घर, त्याच्या आजूबाजूचा प्लॉट एका आश्रमासाठी ठेवला होता. तो मी किरणच्या नावावर करत आहे. तू तिथे जा, तुला सगळं मिळून जाईल. आजपर्यंत मी लोकांची सेवा केली, इथून पुढे तू कर. हार मानू नकोस, मी आहे नेहमी सोबत. तुझ्याच किरणचा आजोबा. तिथेच खाली बसून मी रडू लागले. देवावरचा विश्वास दृढ झाला. देव आहे, तो परीक्षा घेत होता असे वाटू लागले. मी किरणला घेऊन त्या ठिकाणी निघाले. वाटेत तीच भिकारीण दिसली जी आजही भीक मागत होती. आज तिची पिशवी रिकामी होती. तिच्या ताटात पैसे जमले नव्हते. निराश उभी होती. किरणला घेऊन मी तिच्या जवळ गेले. एक बिस्किटचा पुडा मी तिला खायला दिला, पाणी प्यायला दिलं आणि तिच्या ताटात पैसे देखील टाकले. त्या आजीनं मला आशीर्वाद दिला.
कदाचित त्या आजीने मला ओळखलं नव्हतं, परंतु मी तिला चांगलीच ओळखत होते. मी त्या आजीला म्हणाले, तुम्ही इथे कुठे राहता? फुटपाथावर. ती म्हणाली. मी म्हणाले, तुम्ही माझ्यासोबत चला. ती माझ्याकडे टकमक बघत होती. मी म्हणाले, ओळखलं नाही मला? 2 वर्षांपूर्वी तुम्हीच माझी मदत केली होती. हो हो, तिला आठवलं. आजीला घेऊन मी काकांनी दिलेल्या ॲड्रेसवर गेले. एक छोटंसं 4 रूमचं घर होतं तिथं. समोर एक छोटीशी बाग, तिथे काम करायला एक माळी. आजूबाजूचा परिसर पूर्ण रिकामा. बरीच मोठी जागा होती जिथे मी माझे स्वप्न पूर्ण करू शकणार होते. आता आम्ही अशा लोकांसाठी आश्रम उभारणार होते ज्या माझ्यासारख्या आहेत, ज्या सिंगल मदर आहेत किंवा ज्या घटस्फोटित महिला आहेत, ज्यांचे या जगात कोणीच नाही किंवा जरी त्यांचा परिवार असेल तरी त्या स्वतःला एकटं समजत असेल. त्या दिवशी मी किरणला आजीकडे सोडले व मोबाईलवरच आपण काय काम करणार आहोत त्याची ॲड दिली. कोणाला गरज असेल तर इथे मदत होईल असेही लिहिले. हळूहळू 1, नंतर 2, नंतर 3 अशा मुली माझ्याकडे आश्रमात येऊ लागल्या. मी प्रत्येकाला नोकरीही करायला सांगत. सकाळ संध्याकाळ त्यांना जेवण आमच्या आश्रमातून मिळत. आमच्या आश्रमातून मुले सांभाळायला मदत मिळत. म्हणून अशाही काही मुली होत्या त्या स्वतःचं काम करायला बाहेर जाऊ शकत होत्या. मी माझ्या आश्रमाचं नाव आशा की किरण ठेवलं होतं, कारण ती जागा अशोक काकांची होती आणि त्यांचे स्वप्न मला आता पूर्ण करायचं होतं. कुठेतरी माझेही हेच स्वप्न होते. माझ्याकडे आलेल्या मुली मला दीदी म्हणत. मी जे काम सुरू करत त्यात त्या माझी मदत करत आणि त्यामुळे आम्हाला पैसेही यायला लागला. त्यात आम्ही आजूबाजूच्या जागेत अजून मोठे आश्रम बांधले. सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होत होते. ज्या माझ्यासारख्या मुली होत्या ज्यांना परिवाराचे प्रेम मिळाले नव्हते, म्हणून आम्ही एक परिवार म्हणून तिथे आता राहत होतो. जरी आमचं रक्ताचं नातं नव्हतं, पण आम्ही एकमेकांसोबत मनाने जोडले गेलो होतो. आम्ही नवीन नवीन व्यवसाय देखील तिथे सुरू केले होते, ज्यातून मिळणाऱ्या पैशातून आम्ही गरजू महिलांची मदत करायचो. माझी किरण आता हळूहळू मोठी झाली. ती आता 6 वर्षांची आहे. वयाच्या मानाने ती खूपच समजदार आहे. माझ्याकडे येऊन माझी विचारपूस करते. मी कितीही कामात व्यस्त असेल तरी मला जेवण भरवते. मी जे कष्ट कुठेतरी सहन केले होते त्याची जाणीव तिलाही आहे. माझ्या इवलूशा बाळाने खूप लहान वयात खूप वाईट दिवस भोगले आहे. ज्या देवाने माझ्याकडून माझा सगळा आनंद हिरावून घेतला होता, त्याच देवाने मला आज सगळं काही दिलं आहे. अनाथ म्हणून मी राहत होते. आज माझ्याकडे खूप मोठा माझा परिवार आहे. आशा की किरणमध्ये 100पेक्षा जास्त मुली महिला आल्या आहेत. आता आमच्या आश्रमाचे व माझे नाव सर्वत्र आहे. मोठे TV चॅनल इथे इंटरव्ह्यू घेऊन जातात. खरं तर माझ्याकडे आता सगळं काही आहे. अधूनमधून कधी कधी आईचा फोन येतो, पण खरं सांगू मला तिच्याशी आता बोलू वाटत नाही. तेव्हा सगळ्यात अगोदर मला तिची गरज होती, पण तेव्हा ती कुठेच नव्हती. 2च महिन्यांचे होते की आईने माझी साथ सोडली, तिचा संसार नव्याने बसवण्यासाठी. जेव्हा माझा संसार मोडला तेव्हा माझंही तेच करत होती. किरणला पोटातच मारून टाक म्हणत होती. आता माझ्याकडे सगळं काही आहे तर तिला किरणसोबत बोलावं वाटतं, मला भेटावं वाटतं, पण आता मी लक्ष देत नाही. सरळ बोलते, जेव्हा गरज होती तेव्हा कुठे होती माझी आई? आता मी फक्त माझ्या आश्रमातील मुलींसाठी आणि माझ्या किरणसाठीच जगते. माझ्या किरणसाठी मी सगळं काही करेल. तिला ते सगळं देईल जे मला भेटलं नाही. आज माझा प्रकाश देखील आमच्यासाठी प्राऊड फील करत असेल, आनंदी असेल. या कथेतून आपण एकच शिकतो, जे नशिबात घडायचं असतं ते घडतंच. वेळ कधी कुणाची बदलेल सांगता येत नाही. आई किंवा वडील जेव्हा ते एकटे पडतात किंवा घटस्फोट घेऊन दूर होतात तेव्हा त्यांच्या त्या मुलांची त्यात चूक नसते. म्हणून उगाच त्यांच्यावर अन्याय करू नका. त्यांना असं आश्रमात सोडून अनाथ करू नका, कारण बिना परिवाराचं राहायचं दुःख काय असतं याची कोणी कल्पनाही केली नसेल. जे दुःखात आपल्याला सहारा देत नाही ते आपण सुखी असताना आपली साथ द्यायला पुढे येऊन उपयोग नसतो. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? मी माझ्या आईला माफ करून द्यायला हवे का? जिनं मला इतक्या नरक यातना भोगायला भाग केले ते सगळं मी विसरून जाऊ का? नक्कीच खाली मला कॉमेंटमध्ये सांगा.
माझी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करून जा आणि अजूनही आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चला लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन आणि काहीतरी शिकायला मिळेल अशा कथेमध्ये. धन्यवाद.